आपली ही सत्यकथा सुरू होते आजपासून कित्येक दशकांपूर्वीच्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावापासून, ज्याचे नाव आहे शेगाव. 1888 सालाचे शेगाव हे आजच्या सारखे मोठे तीर्थक्षेत्र नव्हते. ते एक अतिशय साधे, गरिबांचे कापसाची बाजारपेठ असणारे आणि रेल्वेचे एक छोटेसे स्टेशन असणारे गाव होते. लोक शेती करायचे, शांत जीवन जगायचे. कोणालाही हे माहीत नव्हते की हे छोटेसे गाव लवकरच संपूर्ण भारताचे एक मोठे श्रद्धास्थान बनणार आहे. 23 फेब्रुवारी 1888चा तो दिवस. ऋतू हा हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याचा होता. दुपारची वेळ होती. सूर्य डोक्यावर आला होता आणि उन्हाच्या झळा लागत होत्या. गावात सर्वत्र शांतता होती. लोक दुपारचे जेवण करून आपल्या घरात विश्रांती घेत होते. बाजारपेठेतही शुकशुकाट होता. याच शेगाव गावामध्ये बंकटलाल अग्रवाल नावाचे एक सुखवस्तू श्रीमंत आणि धार्मिक वृत्तीचे गृहस्थ राहत होते. त्यांच्या घरी देवीची पूजा, ब्राह्मणांचा आदर सत्कार नेहमी व्हायचा. त्या दिवशी बंकटलाल यांच्या घरी एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त किंवा श्राद्धाच्या जेवणामुळे ब्राह्मणांचे भोजन झाले होते. भोजन अतिशय उत्तम झाले होते आणि जेवणानंतर उरलेल्या उष्ट्या पत्तरवाळी, ज्यांच्यावर अजूनही थोडे अन्न, भाजी, भात आणि पुरणपोळीचे तुकडे शिल्लक होते, त्या घराबाहेर रस्त्यावर वेशीजवळ टाकण्यात आल्या होत्या. त्या काळी गावाबाहेर अशा पत्तरवाळी टाकण्याची पद्धत होती, जेणेकरून मुकी जनावरे किंवा पक्षी ते अन्न खाऊ शकतील. दुपारच्या सुमारास बंकटलाल अग्रवाल आणि त्यांचे मित्र दामोदरपंत कुलकर्णी हे दोघे काही कामानिमित्त घराबाहेर पडले आणि वेशीच्या दिशेने चालू लागले. दोघेही आपापसात काहीतरी गप्पा मारत होते. चालता चालता त्यांचे लक्ष अचानक त्या रस्त्याच्या कडेला टाकलेल्या उष्ट्या पत्तरवाळ्यांच्या ढिगाऱ्याकडे गेले आणि तिथे जे दृश्य त्यांनी पाहिले ते पाहून दोघेही जागेवरच खिळून उभे राहिले. त्यांचे पुढे पायच थांबले. जीभ टाळ्याला चिटकली. त्या उष्ट्या पत्तरवाळ्यांच्या ढिगाऱ्यासमोर एक तरुण बसलेला होता. त्याचे वय साधारण 25 ते 30 वर्षांचे असावे. शरीर अतिशय सुदृढ, भव्य, आखीव, रेखीव आणि गौरवर्णाचे होते. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या तरुणाच्या अंगावर कपड्याचा एक धागाही नव्हता. ते पूर्णपणे दिगंबर अवस्थेत होते. त्यांचे डोळे अंबाडीच्या फुलासारखे तेजस्वी आणि अथांग होते. जणू ते या जगात असूनही या जगाच्या पलीकडे कुठेतरी पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक दैवी हसू होते. तो तरुण काय करत होता? तो अत्यंत आनंदाने, मनामध्ये कोणतीही संकोच किंवा किळस न बाळगता त्या उष्ट्या पत्तरवाळ्यांवर उरलेले अन्न, भाताचे कण आणि भाजीचे तुकडे गोळा करून अतिशय आवडीने खात होता. जणू काही त्याला जगातील सर्वात चविष्ट अमृत खायला मिळाले होते. त्यांच्या बाजूला काही कुत्री उभी होती. ती त्या पत्तरवाळ्यातील अन्न खाण्यासाठी आली होती. पण आश्चर्याची गोष्ट की ती कुत्री त्या तरुणावर भुंकत नव्हती. उलट ती अतिशय शांतपणे त्याच्या बाजूला उभी राहून त्याची मैत्री करत होती. माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये असलेला भेद तिथे पूर्णपणे मिटला होता. बंकटलाल आणि दामोदरपंत हे दृश्य पाहतच होते. बंकटलाल यांच्या मनात आधी विचार आला की हा कोणीतरी वेडा, भुकेला भिकारी असावा. पण जेव्हा त्यांनी त्या तरुणाच्या चेहऱ्याकडे आणि डोळ्यांकडे बारकाईने पाहिले, तेव्हा त्यांना जाणवले की हा वेडा माणूस नक्कीच नाही. कारण वेड्या माणसाच्या चेहऱ्यावर भीती, चिडचिड किंवा अस्वच्छता असते. पण या तरुणाच्या चेहऱ्यावर जगातील सर्व सुख, शांतता आणि परमानंद ओसांडून वाहत होता. त्यांचे शरीर एखाद्या राजपुत्रासारखे चमकत होते. बंकटलाल यांच्या अंतरात्म्याने त्यांना साथ दिली की हा कोणीतरी थोर महापुरुष आहे, जो आपल्या भक्तांसाठी इथे प्रकट झाला आहे. बंकटलाल हळूहळू पावले टाकत त्या तरुणाच्या जवळ गेले. त्यांनी आपले हात जोडले आणि अत्यंत नम्रपणे विचारले, महाराज, आपण हे काय करत आहात?
आपण उष्टे अन्न का खात आहात? आपण माझ्या घरी चला. मी तुम्हाला ताजे, गरम आणि पंचपक्वान्नाचे जेवण देतो. कृपया हे उष्टे अन्न खाणे बंद करा." पण त्या तरुणाने बंकटलाल यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. ते आपल्याच धुंदीत अन्न खात राहिले. जेव्हा बंकटलाल यांनी पुन्हा आग्रह केला, तेव्हा त्या तरुणाने कबीरदासांच्या एका दोहाचा गजर केला आणि त्यांच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडला, "गणगणगणात बोते." हा केवळ एक शब्द नव्हता, तर हा महामंत्र होता. गण म्हणजे जीवात्मा आणि गणात बोते म्हणजे तो परब्रह्मामध्ये विलीन झाला आहे. म्हणजेच हा जीव आणि शिव एकच आहेत. या मंत्राचा उच्चार करताच त्या तरुणाने बंकटलाल यांच्याकडे पाहिले. त्या एका नजरेने बंकटलाल यांच्या शरीरात जणू विजेचा करंट पसरावा तसा अनुभव आला. त्यांच्या मनातील सर्व संशय, सर्व अहंकार क्षणार्धात जळून खाक झाले. त्यांना कळून चुकले की हा कोणी सामान्य माणूस नाही, तर साक्षात ईश्वर त्यांच्यासमोर उभा आहे. त्या तरुणाने पत्रवाळातील अन्न खाऊन झाल्यावर जणू काही बंकटलाल यांची परीक्षा घेण्यासाठी तिथून उठूनच जवळच असलेल्या एका गोठ्यातील पाण्याच्या हौदाकडे धावत घेतली. तो हौद गुरांना, जनावरांना पिण्याच्या पाण्याचा होता. ते पाणी अत्यंत स्वच्छ, शेवाळलेले आणि गढूळ होते. तो तरुण त्या हौदाजवळ गेला आणि त्याने ते अस्वच्छ पाणी ओंजळीने पिण्यास सुरुवात केली. बंकटलाल हे पाहून धावले. ते म्हणाले, "महाराज, थांबा. हे पाणी पिण्यायोग्य नाही. हे गुरांचे अस्वच्छ पाणी आहे. मी तुमच्यासाठी लगेच माझ्या घरातून तांबेभर स्वच्छ, थंड पाणी घेऊन येतो." बंकटलाल धावत आपल्या घराकडे गेले. त्यांनी घरातील तांब्या भरून गंगेसारखे पवित्र आणि स्वच्छ पाणी आणले. पण जेव्हा ते परत त्या हौदाजवळ आले, तेव्हा तिथे चमत्कार घडला. तो तरुण तिथे नव्हता. तो हौदाचा परिसर पूर्णपणे रिकामा होता. बंकटलाल आणि दामोदरपंत यांनी चोहोबाजूला पाहिले, बाजारात शोधले, रस्त्यांवर शोधले, पण तो दिगंबर तरुण कुठे नाहीसा झाला होता. अवघ्या काही सेकंदात कोणी माणूस एवढ्या लांब कसा जाऊ शकतो? बंकटलाल यांच्या मनात तीव्र दुःख झाले. त्यांना वाटले की आपल्या हातून देवाचा अपमान झाला, म्हणून देव आपल्याला सोडून निघून गेला. तो अत्यंत दुःखी मनाने घरी परतले. पण त्यांच्या मनात त्या सावळ्या तेजस्वी डोळ्यांच्या योगीराजाची मूर्ती कायमची कोरली गेली होती. त्या पहिल्या भेटीनंतर काही दिवस निघून गेले. बंकटलाल महाराजांचा शोध घेत होते, पण महाराज कुठेही दिसत नव्हते. पण देव आपल्या खऱ्या भक्ताला जास्त काळ तळमळत ठेवत नाही. काही दिवसांनी गावातील एका भागात लोकांना तोच दिगंबर तरुण पुन्हा दिसला. ही माहिती जेव्हा बंकटलाल यांना मिळाली, तेव्हा त्यांनी आपले सर्व काम बाजूला ठेवले आणि ते धावत महाराजांच्या शोधार्थ निघाले. महाराज गावाबाहेर एका झाडाखाली शांत बसलेले होते. बंकटलाल तिथे पोहोचले. त्यांनी महाराजांच्या चरणांवर साष्टांग दंडवत घातला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, "माऊली, आता मला सोडून कुठेही जाऊ नका. माझ्या घरी चला." महाराजांनी बंकटलाल यांच्याकडे पाहिले आणि ते हसले. महाराज उठले आणि बंकटलाल यांच्या मागे मागे त्यांच्या घराच्या दिशेने चालू लागले. जेव्हा गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी आले, तेव्हा बंकटलाल यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांनी महाराजांना एक उच्चार आसनावर बसवले, त्यांची पूजा केली, त्यांच्या चरणांवर चंदन लावले. घरातील महिलांनी महाराजांसाठी गरम, मऊ आणि स्वादिष्ट जेवण बनवले. जेव्हा जेवणाचं ताट महाराजांच्या समोर ठेवण्यात आले, तेव्हा महाराजांनी ते ताजे जेवणही तितक्याच आवडीने खाल्ले, जितक्या आवडीने त्यांनी पहिल्या दिवशी उष्ट्या पत्रवाळ्यातील अन्न खाल्ले होते. यावरून महाराजांनी जगाला एक फार मोठा संदेश दिला. त्यांच्यासाठी उष्टे अन्न आणि पंचपक्वान्न यामध्ये काहीही फरक नव्हता. ते समतेचे प्रतीक होते.
त्यांना सुख आणि दुःख, मान आणि अपमान या गोष्टी स्पर्शही करू शकत नव्हत्या. ते पूर्णपणे स्थितप्रज्ञ होते. बंकटलाल यांच्या घरात राहून महाराजांनी अनेक लीला दाखवण्यास सुरुवात केली. हळूहळू संपूर्ण शेगावात बातमी पसरली की बंकटलाल यांच्या घरी एक अतिशय सिद्ध पोहोचलेले संत आले आहेत, जे केवळ एका आशीर्वादाने लोकांचे रोग आणि दुःख दूर करत आहेत. आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, जो प्रत्येक गजानन भक्ताच्या मनात नेहमी येतो. गजानन महाराज नक्की कुठून आले होते? त्यांचा उगम कसा झाला? त्यांचे आई वडील कोण होते? इतिहासकारांनी आणि संतांनी या विषयावर खूप संशोधन केले आहे. आपण आजवर कोणालाही महाराजांच्या पूर्वायुष्याबद्दल एकही पुरावा सापडलेला नाही. ते जेव्हा शेगावात प्रकट झाले तेव्हा ते पूर्णपणे तरुण होते. याचा अर्थ असा की त्यांचे बालपण कुठे ना कुठे गेले असणार. पण ते कोणत्या गावात जन्माला आले? त्यांचे घराणे कोणते होते? ते आजही एक रहस्य आहे. काही विद्वानांचे असे मत आहे की गजानन महाराज हे तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशाच्या भागातून आले असावे, कारण त्यांच्या मुखातून कधीकधी दाक्षिणात्य भाषा किंवा तेलुगू भाषेचे शब्द बाहेर पडायचे. तर काही संतांचे असे मान्य आहे की महाराज हे हिमालयातून तपश्चर्या करून आलेले एक महान योगी होते, ज्यांनी लोककल्याणासाठी महाराष्ट्राची ही भूमिका निवडली. श्री गजानन विजय ग्रंथाचे लेखक संत दासगणू महाराज यांनी पोथीच्या पहिल्याच अध्यायात लिहिले आहे की गजानन महाराज हे कोणी सामान्य मनुष्य नव्हते, तर ते रिद्धिसिद्धीचे दाते आणि साक्षात परब्रह्म होते. संतांचा उगम हा नदीच्या उगमासारखा असतो. नदी कुठून निघते यापेक्षा किती लोकांना जीवन देते हे महत्त्वाचे असते. तसेच महाराज कुठून आले यापेक्षा त्यांनी शेगावात येऊन लाखो लोकांचा उद्धार केला हे सर्वात मोठे सत्य आहे. महाराजांनी स्वतः कधीही भूतकाळाबद्दल कोणालाही सांगितले नाही. जेव्हा कोणी त्यांना त्यांचे नाव किंवा गाव विचारत असे तेव्हा ते फक्त गणगणगणात बोते एवढाच गजर करत असत. त्यामुळे भक्तांनी त्यांचे नाव गजानन महाराज असे ठेवले. 23 फेब्रुवारी 1888 हा दिवस वारकरी आणि गजानन भक्तांसाठी दिवाळी किंवा दसऱ्यापेक्षाही मोठा सण आहे. या दिवसाला प्रकट दिन सोहळा म्हटले जाते. दरवर्षी शेगावात या लाखो भक्तांची गर्दी होते. संपूर्ण मंदिर फुलांनी सजले जाते. पालखी सोहळा निघतो आणि गणगणगणात बोते या मंत्राने संपूर्ण शेगाव नगरी दुमदुमून निघते. हा प्रकट दिन आपल्या एका गोष्टीची जाणीव करून देतो. जेव्हा जगात पाप वाढते, जेव्हा माणूस माणसाला विसरतो, जेव्हा भक्ती कमी होते आणि संकट येते, तेव्हा देव स्वतः कोणत्या ना कोणत्या रूपात या पृथ्वीवर अवतार घेतो. गजानन महाराजांनी शेगावात प्रकट होऊन हजारो लोकांना सन्मान दाखवला. त्यांनी चमत्कार दाखवले. ते स्वतःची स्तुती करण्यासाठी नाही, तर लोकांचा देवावरील विश्वास वाढवण्यासाठी. कोरड्या विहिरीला पाणी आणून त्यांनी दाखवले की विज्ञानाच्या पलीकडेही एक शक्ती आहे. जनावर देशमुखांना मृत्यूच्या दारातून परत आणून त्यांनी दाखवले की भक्तीमध्ये ताकद आहे आणि स्वतः चिंचेच्या पानांचा रस किंवा विड्याचे पान खाऊन त्यांनी भक्तांच्या व्याधी स्वतः शरीरावर घेतल्या. गजानन महाराज हे प्रेमाचे, मायेचे आणि करुणाचे सागर होते. म्हणूनच आजही त्यांच्या समाधी घेतल्यानंतरही शेगावात जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला असे वाटते की माऊली अजूनही तिथेच आहेत आणि आपल्याकडे पाहत आहेत. तुम्हाला गजानन माऊलींच्या प्रकट दिनाची ही अमृतकथा कशी वाटली? महाराजांच्या या पहिल्या दर्शनाने तुमच्याही मनात भक्तीचा दिवा पेटला का? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जय गजानन किंवा गणगणगणात बोते लिहून नक्की कळवा. तुमची एक कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि गजानन भक्तांना व्हॉट्सअप किंवा फेसबुक जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून महाराजांचा हा महिमा प्रत्येक घराघरात पोहोचेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच अनेक दिव्य कथा, चमत्कार आणि रहस्यांसाठी शेगाव दरबार या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.